आपण पाहणार आहोत एकपदी बैजिक राशींची बेरीज। उदाहरणार्थ एक घेते गणित ऋण 3x, 5x, 11x। आता या सर्व एकपदी आहेत, तर या एकपदींची बेरीज कशी करायची याची सोपी पद्धत आहे। सुरुवातीला आपण हे ऋण 3x, 5x आणि 11x यांची आपण बेरजेच्या स्वरूपामध्ये मांडणी करून घ्यायची। ऋण 3x जेव्हा जेव्हा ऋण 3x असते तेव्हा त्याला कंस टाकायचा। अधिक 2 नंबरचं पद 5x असल्यामुळे 5x लिहायचं, 3 नंबरचं पद 11x असल्यामुळे 11x लिहायचं। आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये किंवा या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण पाहिलेले आहे सहगुणक कशाला म्हणतात, चल कशाला म्हणतात। मग आपल्याला अगोदर बेरीज म्हणजे काय तर फक्त सहगुणकाची बेरीज करायची असते आणि चल जशा तसं लिहून द्यायचं। म्हणजे ही साधी आणि सोपी ट्रिक आहे। याच्यामध्ये जास्त घाबरायचं नाही, काही नाही, फक्त सहगुणकाची म्हणजे अंकांची साधी बेरीज करायची आणि ही आपल्याला एकपदीची बेरीज करता येते। तर मग आपण करू ऋण 3 अधिक 5 अधिक 11। मग हे रफ काम जे असते याला पूर्ण एक मोठा कंस टाकायचा। हा मोठा कंस टाकल्याच्या नंतर हे x जे असते ते कंसाच्या बाहेर जसे तसंच ठेवायचं। हे कंसाच्या बाहेर अधिकचं चिन्ह न लिहायचं, कारण की हे काही इथं चिन्ह नाही, म्हणजे हे x हा या पूर्ण कंसाला गुणिले होतो। म्हणजे ऋण 3 ने जर x ला गुणलं तर ऋण 3x आलंच पाहिजे। अधिकला अधिक, नंतर 5 ने जर x ला गुणलं तर मधलं पद येते 5x, धन चिन्ह जशाच तसं, आणि 11 ने जर x ला गुणलं तर तिसरं पद येते 11x। तर मग आज आपण सहगुणकाची बेरीज करून घेऊ। ऋण 3 रफ मध्ये काम तिथेच करायचं। ऋण 3 अधिक धन 5। पूर्णांक संख्यांची बेरीज व वजाबाकी कशी करायची ते आपण यापूर्वीच्या तासिकेत पाहिलेलं आहे। जेव्हा एक चिन्ह वजाबाकीचं असते तेव्हा आपण नेहमी वजाबाकीच करायची। ही त्याची छोटीशी ट्रिक आहे, वजाबाकीच करायची आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं। मग आता होईल वजाबाकी। 5तून 3 गेले 2, चिन्ह कोणत्या संख्येचं देणार आपण, मोठीचं। मोठी संख्या 5 आहे 2 मधून, म्हणून धन 2 हे आपलं उत्तर आले। या दोघांचं उत्तर तर आपण काढलं धन 2, अधिक राहिले 11, धन 2 आणि 11 अधिक धन 2, 11 आणि 2 किती होतात 13। कंस बंद गुणिले 1 जशाच तसं, मग किती आलं उत्तर तिथं 13 आणि x ला x। मग आपण एकपदी बैजिक राशीची बेरीज केली, या सर्वांची बेरीज किती आली मग 13x। असं लिहिताना असं बरोबरचं चिन्ह द्यायचं आणि ही आपली बेरीज आलेली दाखवायची। समजलं का मग तुम्हाला? एकपदीची बैजिक राशींची बेरीज कशी करायची ते?